बिकट परिस्थितीमुळं तिला 3 टायमाचं अन्न सुद्धा मिळत नव्हतं. त्या मुलीला रविवार शनिवार आला का तिला भीती वाटायची. शिक्षणाचा दर्जा काय, गुणवत्ता काय. कुठलं राजकारण आहे की जे झालं नाही पाहिजे. निवडणूक प्रक्रियेपुरताच या ठिकाणी विरोध आहे. हॅलो नगरकर, आज आपण एका अशा अनोख्या गावामध्ये आलेलो आहोत ज्या गावचे सरपंच आहेत माननीय शरद पवार. शरद पवार हे जरी केंद्रात आणि राज्यात पूर्ण जगात प्रसिद्ध असले तरी त्यांचं कार्य खूप मोठं आहे. शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं कार्य जसं मोठं आहे तसंच या गावचे सरपंच शरद पवार त्यांचंही कार्य अगदी तसंच आहे आणि ते आपण या पूर्ण पॉडकास्टमध्ये पुढे बघणारच आहोत. तर मी सरपंच साहेबांना विचारतो की त्यांनी एक आगळी वेगळी या ऑगस्ट महिन्यात, ज्यामध्ये भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, तर त्या स्वातंत्र्याचं औचित्य साधून या सरपंचांनी जी स्वराज्य संस्थेची एकक म्हणून ग्रामपंचायतकडे बघितलं जातं त्या ग्रामपंचायतचे ते सरपंच आहेत. त्यांनी या ऑगस्ट क्रांती पंधरवडा म्हणून गावामधले जेवढ्या काही योजना 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट बरोबर सर, तर या 15 दिवसामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने गावामध्ये काही कार्यक्रम राबवलेत. त्या कार्यक्रमातून कसा जनतेला फायदा होईल, त्या कार्यक्रमातून कसा जनतेमध्ये एक विश्वास निर्माण होईल, अवेअरनेस निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीचं काम काय असतं आणि ते कसं केलं जातं या पंधरवड्याच्या माध्यमातून सरपंचांनी खूप योग्य पद्धतीने, आम्ही जसं गाव फिरतोय तुम्हाला आम्ही पुढे दाखवणार आहोत, संपूर्ण गाव फिरतोय, बघतोय आणि त्याच्यामध्ये असलेला जनतेचा सहभाग या ऑगस्ट क्रांती पंधरवड्यामध्ये. तर आपण सरपंच साहेबांना विचारूया की ही जी योजना आहे किंवा ही जी तुम्ही आता कार्यक्रम राबवताय गेले 15 दिवसात, याची तुम्हाला म्हणजे कल्पना कशी सुचली? याचं सर खऱ्या अर्थाने ह्या ऑगस्ट क्रांती पंधरवड्याची कल्पना अशी सुचली की अनेक साधारण मी 8 वर्षापासून या ठिकाणी चिचोंडी पाटीलचं प्रतिनिधित्व उपसरपंच सरपंच पदावर आहे. तर अनेक विभागातले अनेक प्रश्न माझ्याकडे येतात आणि अनेक ग्रामस्थ, आपण तहसील कार्यालय असन, आरोग्य विभाग असन, महसूल असन, भूमी अभिलेख असन, त्याचबरोबर महिला बाल कल्याण असन, या संदर्भात आम्ही प्रश्न देतो, पत्रव्यवहार करतो, पण त्याच्यावर कार्यवाही होत नाही प्रशासनाकडून. म्हणजे प्रशासनाचा हलगर्जीपणा. मग आम्ही याबाबत अनेक वेळा स्मरणपत्र 1, स्मरणपत्र 2, स्मरणपत्र 3, अनेक वेळा आंदोलन, मग आंदोलनाच्या माध्यमातून काही कामांना यश आलं, परंतु प्रत्येक वेळेस आंदोलन करणं मग ते शक्य नाही. म्हणून ही सामूहिक जबाबदारी प्रशासनाची, आम्ही लोकप्रतिनिधीची बी आहे. म्हणून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ज्या समजा आपण पहिल्या दिवशी आम्ही निर्मल ग्राम स्वच्छता अभियान घेतलं, दुसऱ्या दिवशी जनकल्याण क्रांती दिन घेतला, म्हणजे समस्या घेतल्या, त्याचबरोबर त्या दिवशी रेशन कार्ड संदर्भात विषय दिला होता. रेशन कार्ड संदर्भातील जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते जनतेने या ठिकाणी नागरिकांनी द्यायचे. आम्ही त्या प्रत्येक दिवशी संबंधित विभागाचा एक प्रतिनिधी अधिकारी बोलवला. त्या दिवशी नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी शिवराज पवार साहेब यांना बोलवलं. त्यांच्यासमोरच सर्वांनी आपापल्या रेशन कार्ड संदर्भातील समस्या या ठिकाणी सांगितल्या, त्याची नोंद केली. ते नोंद करून त्याचं एक सामूहिक पत्र व्यवहार केला, सर्व लोकांच्या पोहोच घेतल्या आणि त्याला जोडून दिल्या. आणि त्याच दिवशी पहा, आमचे 2 रेशन दुकान आहेत, त्यांचे संचालक या ठिकाणी आधी बोलवले, त्यांच्याकडून माहिती घेतली किती लोकांना गरज आहे की आपल्याला रेशन, गरजावंतांना रेशन चालू होणं. मग अशांना रेशन साधारण 102 लोकांना आम्ही एका त्या मीटिंगमध्ये 102 लोकांना रेशन चालू करून दिलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जसं आपण ज्यावेळेस स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत सारख्या स्वराज्य संस्था असतात ज्या लोकांचे प्रश्न घेऊन प्रशासनाच्या दरबारी जातात, तर सरपंचांनी एक कल्पकता त्यांची बघा किती आहे की त्यांनी असं 15 कार्यक्रम राबवून जे 102 लोकांचे प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी स्वतः प्रशासन बोलवून, म्हणजे प्रशासन त्या लोकांच्या दारात आलं आणि ते प्रशासनाला कार्यक्रमाच्या माध्यमातून मान देऊन सरपंच साहेबांनी प्रमुख अतिथी बोलवून हे सगळे प्रश्न सोडवले. म्हणजे खरंच जर एखादा लोकप्रतिनिधी असावा तर त्याला सगळ्या बाजूने त्याच्या कल्पकतेने, त्याच्याकडे असलेली जी ॲबिलिटी असती, म्हणजे जी कार्यपद्धती असती, त्याच्यातून असे लोकांचे प्रश्न सोडवणे ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंचांनी या कल्पकतेचा नक्कीच फायदा घ्यावा. आता तुम्ही जे
समजा वृक्षारोपण असेल किंवा इतर असे जे महत्त्वाचे विषय होते, तर आता वृक्षारोपणासारखा विषय तर हा का तुम्ही तेवढ्या ताकदीनेच पुढे आणला? वृक्षारोपणामध्ये आपण आता पाहतो कोरोनापासून ऑक्सिजनची खूप मोठी कमतरता, वृक्षतोड होत आहे आणि आपल्याला त्यामुळं लोकसहभागातून आपण वन विभागाकडून सप्ताह राबवला जातो. त्याचंच थोडंसं अनुकरण करून गावातील नागरिकांच्या वाडवडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून वृक्ष घेतले आणि ते वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारली आणि तब्बल या ठिकाणी 11,000 वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि पहिल्याच दिवशी या ठिकाणी 111 वृक्ष या ठिकाणी लावली. 11,000 वृक्षाचे तुम्ही पहिल्या दिवशी 111 वृक्ष लावले. हा, संकल्पना आहे. तुम्ही म्हणजे याच्यामध्ये जे सरकारी किंवा राज्य सरकारचे वनीकरण विभाग आहे, तर त्यांचा तुम्ही कसा सहभाग घेतला? त्यांचा सहभाग घेतला. त्यांचे झाडं फक्त सावलीचे असतात आणि त्यांना शासकीय जागाच लागती. मग असं नियोजन करून त्यांना सुद्धा या ठिकाणी संवर्धनासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. जे गावातील वृक्षप्रेमी त्यांची समिती स्थापन केली, त्यांच्या मार्गदर्शन वृक्षाच्या वन विभागात जे जुने अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना याच्यामध्ये संघटित केलं. ज्येष्ठ नागरिक संघटित केले, एकत्र केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबाग, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाड्यांच्या दारात हे वृक्ष लावण्यात आले. आणखीन जे तुम्हाला ज्या म्हणजे आतापर्यंत मी आता ग्रामपंचायतीचं महाद्वार पाहिलं की एंट्री गेट बघितलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो तुम्ही पुतळा बसवलेला आहे किंवा स्टॅच्यू बसवलेला आहे सिंहासनावर आहे, तर त्याच्या मागचं काय उद्देश होता? याच्या मागचं उद्देश म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं का सर्व हिंदुस्थानच्या ज्यांच्या मनात तन मन धन मध्ये हिंदुत्व आहे त्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की ज्याच्या नावात जय निघत नाही. मग ते असे आपले सर्वच या ठिकाणी मावळे होते आणि सर्वच मावळ्यांनी या ठिकाणी मागणी केली होती की सरपंच साहेब आपल्याला या ठिकाणी पुतळा बसवायचा. मग बाहेर पुतळ्याला परवानगी मिळत नव्हती. मी मागं उपसरपंच असतानाच मी या संदर्भात संकल्पना केली होती. त्यावेळेसच ते आधी पुतळा बसवला आणि आता नूतनीकरण करून मी सरपंच असताना तसा पद्धतीचा ठराव ते सर्व तयार केलं. आणि मागच्या शिवजयंतीला 19 फेब्रुवारी 2025ला त्या दिवशी माझा सुद्धा वाढदिवस असतो त्या आणि शिवजयंती त्या दिवशी असते. त्याच्यामुळं मी छत्रपतींचा खूप मोठा त्यांना आदरणीय मानतो. त्यांच्या विचारावरच मी संपूर्ण माझं जीवनाचे बरेचसे विचारावरच हे सर्व राजकारण समाजकारण करतो. मग त्यानुसार मी त्या दिवशी बसवला आणि संपूर्ण गाव त्या दिवशी पुतळ्याच्या लोकार्पणासाठी त्याच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आलो होतो. खऱ्या अर्थाने सर्व गावाचीच मुख्य प्रवेशद्वार झालं. गाव ज्यावेळेस लोक ग्रामस्थ आत जातात किंवा बाहेर येतात छत्रपतींचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. त्याच्यामुळं ही आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकर यांचे सुद्धा प्रतिमा यांचे पुतळे बसवण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक चौकामध्ये तो सुद्धा मी या ठिकाणी काही दिवसात म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करण्यासाठी जी प्रशासकीय व्यवस्था वापरली होती किंवा ती जी तयार केली होती तर ती पूर्ण तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. त्यालाच अनुसरून तुम्ही जे काही ग्रामपंचायतचं असेल किंवा जे समाजकार्य असेल किंवा जे हिताचे निर्णय असतील ते तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवूनच पुढचे कामं करता. ही खूप चांगली गोष्ट आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी जे काही अष्टप्रधान मंडळ असेल किंवा जे काही जनतेचे हिताचे कामं असतील किंवा आपले जे प्रशासकीय अधिकारी असतील तर त्यांना जरबेने सांगितलं होतं की तुम्ही जनतेचं नुकसान होईल असं कधीच वागायचं नाही किंवा तुम्ही त्यांना त्रास होईल असं कधी करायचं नाही. कारण आपण स्वतः जनतेसाठी आहोत, कारण जनतेमुळे आपण आहोत. म्हणजे हा छत्रपतींचा विचार घेऊनच तुम्ही पुढे कार्य करताय. आता मला एक सांगा, आता खरं तर सरपंच साहेब तुम्ही आहेत, पण हे जे दिसत आहेत सरपंच सार्थक रमेश कुलथे हे दोन सरपंच काय? आता खऱ्या अर्थाने तुम्ही पत्रकार साहेब तुम्ही आज आलातच. तुम्ही आज आलात 11 ऑगस्ट शिक्षक पालक आणि विद्यार्थी दिन. हा ऑगस्ट क्रांती पंधरवडा ग्राम स्वराज्य अभियानातून 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट अशा प्रत्येक दिवशी दिन साजरे केले. आपण 1 ऑगस्टला निर्मल ग्राम, 2 ऑगस्टला वृक्षारोपण क्रांती दिन, 3 ऑगस्टला जनकल्याण क्रांती दिन, 4 ऑगस्टला पशु व कृषी क्रांती दिन, 5 ऑगस्टला संजय गांधी निराधार योजना व डाक विभाग क्रांती दिन, 6 ऑगस्टला आरोग्य दिन, डिजिटल 7 ऑगस्टला डिजिटल सेवा क्रांती दिन,
8 ऑगस्टला महसूल क्रांती दिन, 9 ऑगस्टला क्रांती दिन, 10 ऑगस्टला महिला व बालकल्याण क्रांती दिन, 11 ऑगस्टला आज हा विद्यार्थी दिन साजरा करतोय. याच्या मागचं कारण असं आहे, खऱ्या अर्थाने ह्या 7-8 वर्षात काम करत असताना सर्व शिक्षक लोक, सर्व विद्यार्थी, तळागाळातले लोक थेट आमच्याशी जोडले गेले. त्यांचे समस्या आमच्याकडून आम्ही खूप प्रयत्न करतो, त्याच्यामुळे लोकांना विश्वास वाटायला लागला की यांच्याकडे गेल्यानंतर काम होतं. एक घटना अशी ती सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमाला सांगायला नाही पाहिजे, परंतु तुम्ही असा प्रश्नच असा केला की तुम्ही आज ह्या सरपंचाला का निवडलं. याचं कारणच असं आहे की आमच्या शाळेतील एक पाचारणे सर म्हणून आहेत आणि त्यांना मी संपर्कात असतो. गावातील शिक्षक शाळेतील काय समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचा बाबा, एखादी घटना अशी होऊ नये की त्या घटनेमुळं काही गावाला शाळेला गालबोट लागू नये, म्हणून त्यांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो शाळेबाबत. तर एक मुलगी होती, ती सारखी कुचमलेली असायची रोज, आणि ती परिस्थिती अशी होती, घरची परिस्थिती खूप बिकट होती आणि त्या बिकट परिस्थितीमुळं तिला 3 टायमाचं अन्न सुद्धा मिळत नव्हतं. शालेय पोषण आहार, ही मुलगी शालेय पोषण आहार आज जर खाल्ला, आज समजा दुपारी खाल्ला, दुपारी वाटला जातो, ती उद्या दुपारीच त्यावेळेस तिथे जेवायची. आणि असं खूप दिवस चाललेलं होतं. त्या मुलीला रविवार शनिवार आला का तिला भीती वाटायची, कारण की आपल्याला जेवण मिळणार नाही. मग याबाबत सरांनी मला सांगितलं, असा प्रश्न होतोय, आपण म्हणलं 100% आपण त्याच्यामध्ये मदत करू. पण इतकी गंभीर बाब आपल्या समोर, आपल्या गावात, आपल्या ठिकाणी होती, पण आपल्याला कळाली. मग आम्ही त्या संदर्भात तिथं सूचना दिल्या, त्या मुलीच्या पालकांपर्यंत पोहोचलो. त्यांची बिकट परिस्थिती असल्यामुळे त्यांना मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. आणि यापुढे आणखी समजा ही एक मुलगी उजाडात आली, अनेक मुलं असे जर असतील तर यांना अडचण यायला नको, म्हणून शालेय व्यवस्थेवर खूप लक्ष दिलं. ज्या दिवशी त्या मुलीने सांगितलं की मला दिवसभर अन्न मिळत नाही, म्हणून मी सकाळी 10-11च्या दरम्यान अस्वस्थ झाली होती, का तिला अन्नच मिळालं नव्हतं. ती आज दुपारचं खायचं, परत संध्याकाळचा डबा तिथं बांधून न्यायची. कधी कधी जर डबा गेला नाही किंवा भात उरला नाही तर मग ती तशीच उपाशी पाणी पिऊन त्या ठिकाणी यायची. म्हणून आम्ही तिथले प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, हे सर्व प्रश्न, तेथील स्वच्छता, तेथील शौचालय, तिथं पाण्याची व्यवस्था, सर्व बाबी आम्ही लक्षात घेऊन भव्य दिव्य इमारत बांधलेली. शालेय व्यवस्थापन समितीकडून कशा पद्धतीने मार्गदर्शन होतं, शिक्षणाचा दर्जा काय, गुणवत्ता काय, या बाबींची सर्व माहिती आमच्याकडे राहण्यासाठी आम्ही या प्रत्येक दिनी, म्हणजे आजच्या दिनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्याची सर्वांची नोंद केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आमचा एक प्रतिनिधी म्हणून हा सार्थक रमेश कुलते हा विद्यार्थी सरपंच तिथं निवडला आणि एक दिवस त्याच्या हातामध्ये संपूर्ण गाव दिलं. याच्यामध्ये गाव देण्याचं कारणच असं आहे की त्यांना, विद्यार्थ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे, शिक्षकांना वाटलं ह्या सरपंचांनी संपूर्ण दिवस गाव चालवलंय, हा तेवढा जबाबदार आहे. जसं अनिल कपूरचा एक नायक पिक्चर होता की एक दिन के लिए मुझे मुख्यमंत्री बनाव, म्हणजे त्याच इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे त्यासारखीच तुम्ही एका दिवसाचा सरपंच आणि पूर्ण कार्यभार म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अनिल कपूरचा कुठला पिक्चर होता तो, नायक. आणि आता हे नायक पिक्चर प्रमाणेच याच्यामध्ये तर निवडणूक झाली. ह्या 750 पूर्ण प्रक्रिया, जी सरपंच पदाची जी प्रक्रिया असती, ती प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी, आपली भारतातील लोकशाही कशा पद्धतीने पुढे जाती. मग यामध्ये फॉर्म भरायचं, फॉर्म भरले गेले, याच्यामध्ये आचारसंहिता लागू झाली, या फॉर्म छाननी झाली, त्याच्यामध्ये बाद झाले, त्याच्यामध्ये काही उमेदवार उभे राहिले. मग ते प्रचार यंत्रणेला विशेष वेळ दिला गेला. मग प्रचार यंत्रणेमध्ये या विद्यार्थ्यांनी जे 16 उमेदवार रिंगणात होते यांनी प्रचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला. कोणी पाया पडून केला, कोणी रडून केला, कोणी गळा भेट करून दिला, कोणी आश्वासनं दिले, कोणी कॅडबऱ्या वाटल्या, कोणी हॉटेलवर वडापाव राहिले नाही, विद्यार्थ्यांनी वडापाव सुद्धा कार्यकर्त्यांना खाऊ घातले. तशा पद्धतीने हा अतिशय वेगळा वेगळा उपक्रम घेऊन एक निवडणुकीची उत्सुकता लागली. निकालाच्या दिवशी मुलं घरी सुद्धा जाईना, 6 वाजले निकाल होता.
घरी जायनात 5 वाजता शाळा सुटली तरी सुद्धा मुलांना उत्सुकता लागली आपल्यातला कोण सरपंच होतोय, तर बॅलेट ते सगळं प्रक्रिया पार पडली. मग त्याच्यातून म्हणजे जशी आपल्या काउंटिंग भारतीय झाली, लोकशाहीमध्ये जशी संपूर्ण मतदानाला निवडणूक प्रक्रिया. प्रत्येकाच्या बोटाला शाई सुद्धा लावली. आणि ती इतकं बारीक सूक्ष्म नियोजन तिथले शिंदे प्राचार्य, शिंदे पर्यवेक्षका यांनी या ठिकाणी केल्या. आणि त्यामुळं ही सर्व प्रक्रिया पार पडून हे सरपंच गावाला लाभले. यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आज विकास कामं, सर्व ठिकाणचे कार्यक्रम, पूर्ण पदभार यांना देण्यात आला. सकाळी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी त्यांना घ्यायला गेले, तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुद्धा आज दिवसभर काम करतोय. आणि 15 ऑगस्ट रोजी यांच्या हस्तेच या 51 फुटी तिरंग्याला सलामी मिळणार आहे. आणि जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही आज सूचित केलेलं आहे, हे सरपंच साहेब कसे दिलेले सर्व कामं, गावची स्वच्छता, वर्गातील स्वच्छता, सरांनी मॅडमनी दिलेला अभ्यासक्रम, हे सर्व व्यवस्थित पार पाडतात आणि बोलतात. संवाद सुद्धा सर्वांशी संवाद आपण त्यांना करणारच आहे, आपण त्यांना चांगला ठेवतात. त्यामुळे त्यांना आपण ही संधी या ठिकाणी दिली. आता ह्या सगळ्या तुम्ही एक सरपंच म्हणून, एक समजा गावचे लोकप्रतिनिधी म्हणजे जी स्वराज्य संस्था असतात, तर त्याचं एकक असते ग्रामपंचायत. तर ही जी सगळं कार्यशैली करत असताना गावातलं राजकारण तर बऱ्यापैकी सगळ्यालाच माहिती असतं. तुम्हाला असं कुठलं राजकारण आहे की जे झालं नाही पाहिजे, म्हणजे असं एक वैयक्तिक एक सरपंच म्हणून तुम्ही जो समजा काही अनुभव घेता, तर काही लोक असतात विरोधी असतात किंवा जे चांगल्या कामात तुम्हाला अडचणी येतात का, किंवा तुम्हाला असं वाईट म्हणजे कुठली गोष्ट अशी खटकते का बाबा ही झाली नाही पाहिजे म्हणून? असं जास्त प्रमाणात चिचोंडी पाटीलमध्ये होत नाही, कारण की निवडणूक प्रक्रियेपुरताच या ठिकाणी विरोध आहे. 10 वर्षापासून मी बारकाईने हे सर्व पाहतोय आणि दोन्ही महत्त्वाच्या पदावर मी 10 वर्षापासून राहिलेलो आहे. त्याच्यामुळं आत्तापर्यंत तरी आमच्या विरोधकांचा सुद्धा समजा ज्या ठिकाणी विरोध आहे, विरोधच म्हणलं पाहिजे, त्यांनी विकास कामात आत्तापर्यंत माझ्या कुठल्याही विरोधकांनी थेट मला किंवा आपल्या विकास कामात अडथळा आणलेला नाही. तुरळक बाबी किरकोळमध्ये आहेत, समजा असं करू नका तसं करू नका, पण ते सर्व ठिकाणी चालतात, पण थेट अडचण आणलेली नाही. म्हणजे याचा अर्थ की तुमचा एक सरपंच म्हणून जसं तुम्ही सगळ्यांना धरून चालता तसं तुमचा स्वभाव आहे, म्हणजे याच्यातून कोणी अडचण शक्यतो आणत नाही, असं थोडक्यात असं विषय होतो.